श्री स्वामी समर्थ. कर्क राशी 8 ते 14 जून साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. हा आठवडा तुम्हाला कोणते नवीन अनुभव आणि संधी घेऊन येणार आहे? अनेक दिवसांपासून मनात सुरू असलेली अस्वस्थता आता कमी होईल का? करिअरमध्ये अपेक्षित प्रगतीची चिन्हे दिसतील का? आर्थिक अडचणींमधून काहीसा दिलासा मिळेल का? कुटुंबातील वातावरण अधिक आनंदी आणि सुसंवादी बनेल का? प्रेमसंबंधांमध्ये असलेली दुराव्याची भावना कमी होऊन नात्यांमध्ये अधिक जवळीक निर्माण होईल का? विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे योग्य फळ मिळेल का? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या आठवड्यात तुमच्या जीवनाला नवी दिशा देणारी एखादी संधी समोर येईल का? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ कर्क राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. या आठवड्यात ग्रहांची स्थिती तुमच्या भावनिक आणि संवेदनशील स्वभावाला अधिक परिपक्वता देणारी ठरू शकते. काही महत्त्वाच्या घटनांमुळे जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. कधीकधी मनात संभ्रम निर्माण झाला तरी तुमची अंतर्ज्ञान शक्ती योग्य मार्ग दाखवेल. हा आठवडा संयम, नियोजन आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर यश मिळवण्याचा काळ ठरू शकतो. कर्क राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा मानसिक स्थैर्य, कौटुंबिक सुख आणि वैयक्तिक प्रगतीचा संदेश घेऊन येणारा ठरू शकतो. गेल्या काही काळापासून सुरू असलेल्या चिंता आणि अनिश्चितता हळूहळू कमी होण्यास सुरुवात होईल. अनेक गोष्टींबाबत स्पष्टता मिळाल्यामुळे निर्णय घेणे सोपे जाईल. करिअर आणि व्यावसायिक जीवन. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा आशादायक राहण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या कामाची योग्य दखल घेतली जाईल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या प्रामाणिकपणावर आणि मेहनतीवर खुश राहतील. काही नवीन जबाबदाऱ्या किंवा महत्त्वाचे प्रकल्प तुमच्याकडे येऊ शकतात. तुमची काम करण्याची पद्धत इतरांसाठी प्रेरणादायी ठरू शकते. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना नवीन ग्राहक मिळण्याची शक्यता आहे. काही जुन्या व्यावसायिक संपर्कांमधून लाभदायक संधी मिळू शकतात. भागीदारीच्या व्यवसायात स्पष्ट संवाद ठेवणे अत्यंत आवश्यक राहील. आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता ठेवल्यास भविष्यातील अडचणी टाळता येतील. आठवड्याच्या उत्तरार्धात एखादी आनंददायी व्यावसायिक बातमी मिळू शकते. आर्थिक जीवन. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा मध्यम पण स्थिर राहू शकतो. उत्पन्नाचे स्रोत कायम राहतील आणि काही अतिरिक्त लाभ मिळण्याची शक्यता आहे. पूर्वी अडकलेले पैसे परत मिळू शकतात. आर्थिक नियोजनावर भर दिल्यास भविष्यासाठी मजबूत पाया तयार करता येईल. अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करा. घरगुती गरजा आणि कुटुंबाशी संबंधित खर्च वाढू शकतात. गुंतवणुकीचे निर्णय घेताना घाई करू नका. तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. आठवड्याच्या शेवटी आर्थिक परिस्थितीबाबत समाधानाची भावना निर्माण होईल. कौटुंबिक जीवन. कौटुंबिक जीवन हा या आठवड्याचा सर्वात मजबूत भाग ठरू शकतो. घरातील वातावरण प्रेमळ आणि आनंदी राहील. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य आणि समजूतदारपणा तुमच्यासाठी मानसिक आधार ठरेल. एखाद्या कौटुंबिक कार्यक्रमामुळे घरात उत्साहाचे वातावरण निर्माण होऊ शकते. पालकांचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन लाभेल. भावंडांसोबतचे संबंध अधिक दृढ होतील. घरातील काही जुने मतभेद मिटण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक राहील. कुटुंबासोबत घालवलेला वेळ तुमच्यासाठी विशेष आनंददायी ठरेल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा भावनिकदृष्ट्या समृद्ध ठरू शकतो. प्रिय व्यक्तीसोबत मनमोकळ्या गप्पा आणि भावनांची देवाणघेवाण होईल. काही गैरसमज दूर होऊन नात्यातील विश्वास अधिक वाढेल. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळखी होण्याची शक्यता आहे. विवाहित व्यक्तींना जोडीदाराचे उत्तम सहकार्य मिळेल. एकमेकांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न केल्यास नाते अधिक मजबूत होईल. कुटुंब आणि वैवाहिक जबाबदाऱ्यांमध्ये समतोल साधण्यात यश मिळेल. आठवड्याच्या शेवटी जोडीदारासोबत आनंदाचे काही खास क्षण अनुभवता येतील. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत विशेष काळजी घेण्याची गरज आहे. मानसिक ताण, भावनिक अस्वस्थता किंवा थकवा जाणवू शकतो. कामाच्या व्यापात स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. पुरेशी झोप आणि संतुलित आहार आवश्यक राहील. पचनसंस्था आणि छातीशी संबंधित किरकोळ तक्रारी जाणवू शकतात. नियमित व्यायाम, योग आणि प्राणायाम यांचा फायदा होईल. सकारात्मक विचार आणि ध्यानधारणा मानसिक शांतता देईल. आरोग्याच्या छोट्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणे टाळा. प्रवास. या आठवड्यात लहान मोठ्या प्रवासाचे योग दिसून येतात. कौटुंबिक, धार्मिक किंवा व्यावसायिक कारणांसाठी प्रवास होऊ शकतो. काही प्रवास अचानक ठरतील पण ते फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. नवीन ठिकाणे आणि नवीन व्यक्तींची ओळख भविष्यात उपयोगी ठरू शकते. प्रवासादरम्यान आवश्यक कागदपत्रे आणि वस्तूंची काळजी घ्या. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. प्रवासामुळे मानसिक ताजेपणा आणि नवीन ऊर्जा मिळेल. आध्यात्मिक जीवन. आध्यात्मिक क्षेत्रात हा आठवडा विशेष सकारात्मक राहील. धार्मिक कार्यांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळू शकते. देवपूजा, जप, ध्यान आणि सत्संग यांमुळे मनाला शांतता मिळेल. अंतर्मनातील नकारात्मक विचार कमी होण्यास मदत होईल. गरजू व्यक्तींना मदत केल्याने मानसिक समाधान लाभेल.
एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याचा योग येऊ शकतो. श्रद्धा आणि विश्वास यांमुळे जीवनात सकारात्मकता वाढेल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चांगली प्रगती करणारा ठरू शकतो. अभ्यासात एकाग्रता वाढेल आणि नवीन विषय समजून घेणे सोपे जाईल. स्पर्धा परीक्षा आणि मुलाखतींची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सकारात्मक परिणाम दिसू शकतात. शिक्षकांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. अभ्यासाचे योग्य नियोजन केल्यास अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे. सातत्य आणि मेहनत यामुळे शैक्षणिक क्षेत्रात चांगली प्रगती साधता येईल. उपाय. दररोज भगवान शिवांना दूध मिश्रित जल अर्पण करा. ओम नमः शिवाय मंत्राचा 108 वेळा जप करा. सोमवारी गरिबांना पांढऱ्या वस्तूंचे दान करा. आईवडिलांचा आदर करा आणि त्यांचा आशीर्वाद घ्या. चंद्रदेवाचे स्मरण करून रात्री शांत मनाने ध्यान करा. एकूण हा आठवडा कर्क राशीच्या व्यक्तींसाठी भावनिक स्थैर्य, कौटुंबिक आनंद आणि प्रगतीचे संकेत देणारा ठरू शकतो. करिअरमध्ये मेहनतीचे फळ मिळेल. आर्थिक बाबतीत हळूहळू सुधारणा होईल आणि कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. प्रेमसंबंधांमध्ये विश्वास वाढेल आणि विद्यार्थ्यांना यशाचे संकेत मिळतील. आरोग्याची योग्य काळजी घेतली आणि संयम राखला तर हा आठवडा अनेक सकारात्मक अनुभव देणारा ठरेल. आठवड्यात तुमच्या भावनिक स्वभावासोबतच व्यावहारिक दृष्टिकोनाचाही चांगला उपयोग होईल. कामाच्या ठिकाणी आणि वैयक्तिक आयुष्यात काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागू शकतात. सुरुवातीला त्यांचा ताण जाणवला तरी योग्य नियोजनामुळे सर्व कामे व्यवस्थित पूर्ण होतील. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य आणि प्रेम तुम्हाला मानसिक बळ देईल. आर्थिक बाबतीत सावधगिरी आणि शिस्त आवश्यक राहील. नवीन संधींचा विचार करताना भावनांपेक्षा वास्तवाला अधिक महत्त्व द्या. हा आठवडा तुम्हाला स्वतःच्या क्षमतांची जाणीव करून देणारा ठरू शकतो. मनातील अनेक इच्छा पूर्ण होण्याच्या दिशेने पावले पडतील. संयम आणि सकारात्मक विचारांच्या बळावर तुम्ही अनेक अडथळ्यांवर मात करू शकाल. धन्यवाद.